नमस्कार मित्रहो, मी कृषीभूषण ओमकार मस्कल्ले, गाव महादेवाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर। मी माझ्या नैसर्गिक शेती क्षेत्रामध्ये उभा आहे। आता संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत। मी खास यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की या ठिकाणी आपली जी मित्र कीटक आहेत, जी कोळी, या ठिकाणी तो जाळी विणलेला आहे। विणत असताना मी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे। आणि त्याचबरोबर खरं तर मी ह्या फेरोमन ट्रॅप तुम्हाला दिसतोय, हा फेरोमन ट्रॅपमध्ये पतंग किती अडकलेत आणि सकाळपर्यंत किती अडकतात याची पाहणी पडताळणी करायची होती म्हणून मी आलो होतो। पण त्याच्या शेजारी हे तुम्ही पाहू शकता, एक कोळी मित्र कीटकाने इथं जाळी केलेली आहे आणि या जाळीमध्ये बरेचसे रसशोक किडी इथं अडकलेले आहेत आणि ते त्याच्या भक्ष्यस्थानी सापडलेत, म्हणजे ते खाऊन टाकत आहेत। तर अशा मित्रकिडींची जर आपण संवर्धन केलं, मित्रकिडी जर संवर्धन झालं, तर नक्कीच आपल्याला जे काही रासायनिक कीटकनाशकांचा खर्च होणार आहे तो अजिबात होणार नाही। फक्त आपल्याला एक दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र किंवा लिंबोळी अर्क या तिन्ही पैकी कोणतं जरी एखादी तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवतो। हे आपण पाहू शकता, कोळी जे कीटक आहे, मित्र कीटक, तो इथं जाळी बांधलेला आहे आणि यातूनच या फेरोमन ट्रॅपची इथं काठी आहे, त्या काठीला आणि इकडे तुरीच्या झाडाला तो जाळी विणलेला आहे। याच्यामध्ये बरेच रसशोक किडे अडकतात, ते खातात आणि याच्यातनं सुद्धा आपल्याला बरेच काही प्रमाणामध्ये कीड नियंत्रण करता येऊ शकते। हे पाहू शकता, या ठिकाणी कोळी या जाळीला बऱ्याच काही भक्ष्य अडकले आहेत आणि ते भक्ष्य खाण्यासाठी धरले बा। इथं पाहू शकता तुम्ही, ते जे काही आहे भक्ष्य ते घेतलेले आहे आणि त्याला ते खात आहे। हे पाहू शकता लाईव्ह। तर अशा या पद्धतीचे मित्र कीटक आपल्याला संवर्धन करणं गरज आहे। थँक्यू, धन्यवाद।